मंत्रिमंडळात बैठकीमध्ये एक ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्राच्या एकंदरीत प्रगतीच्या वाटचालीमध्ये फार मोठा हातभार लावणार आहे। त्याचबरोबर रोजगार निर्मितीचा प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये सोडवणार आहे। ते म्हणजे आजपासून महाराष्ट्राला स्वतंत्र अशी एक शिप बिल्डिंग म्हणजे जहाज बांधणं, जहाज दुरुस्ती आणि जहाज पुनर्वापर याचं धोरण निश्चित करण्यात आलेलं आहे। प्रामुख्याने महाराष्ट्र सागरी विकास धोरण 2023 मध्ये हे बदल करण्यात आलेले आहेत आणि आपलं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असेल जे जहाज बांधणी, जहाज दुरुस्ती आणि जहाज पुनर्वापर याचे स्वतंत्र धोरण असलेलं आपले पहिलं राज्य असेल। देशातले अन्य राज्य ह्याच्यावर काम करतायत, पण आपल्या राज्याचं धोरण तयार झालेलं आहे आणि आज कॅबिनेट मध्ये त्याची मान्यताही भेटलेली आहे। म्हणून यापुढे आपल्या राज्यामध्ये जहाज बांधणी, त्याला आपण शिप बिल्डिंग पण इंग्लिश मध्ये म्हणतो, त्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक येण्यासाठी मार्ग मोकळा झालेला आहे। शिप ब्रेकिंग ज्याला आपण म्हणतो, म्हणजे जहाज दुरुस्ती असो की जहाज पुनर्वापर, त्याच्यामध्ये आतापर्यंत गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक व्हायची, ते पण अलंग गुजरातमध्ये। पण आता यापुढे आपल्या महाराष्ट्रामध्ये पण या क्षेत्रामध्ये आपण गुंतवणूक करून महाराष्ट्राला प्रगतीच्या राज्याचा बदल घेऊनच जाऊ, पण त्याचबरोबर रोजगार निर्मितीमध्ये पण मोठ्या प्रमाणामध्ये आता त्याच्यामध्ये चालना भेटणार आहे। एकंदरीत ह्याच्यामध्ये येणाऱ्या वर्षामध्ये म्हणजे आमचं टार्गेट काय आहे, ते भारतातलं 1/3 म्हणजे 1/3 याची शिप जहाज दुरुस्ती ही महाराष्ट्रातून व्हावी 2030 पर्यंत, हे आमचं लक्ष्य आहे। आणि 2030 पर्यंत 6,700 कोटी ची गुंतवणूक 2030 पर्यंत होणे अपेक्षित आहे। आणि 6,600 कोटी गुंतवणूक झाल्यानंतर 40,000 नोकऱ्या या क्षेत्रामध्ये निर्माण होण्याची अपेक्षा आहे। आणि 2047 त्याला आदरणीय पंतप्रधानांनी अमृत काळ असा एक लक्ष्य नगरेसमोर ठेवलेला आहे। त्या 2047 पर्यंत महाराष्ट्र मध्ये 18,000 कोटी 18,000 करोड एवढी गुंतवणूक त्याचं आमचं लक्ष्य आहे। आणि 2047 पर्यंत 3,30,000 एवढ्या नोकऱ्या या जहाज दुरुस्ती आणि जहाज बांधणी या क्षेत्रामध्ये निर्माण होण्याची सगळे चिन्ह आहेत किंवा त्याच्यामध्ये शक्यता आहे। आणि त्या दृष्टिकोनातून आजपासून हे धोरण लागू होणार आहे, त्यानुसार
मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक आता आपल्या राज्यामध्ये यायला सुरू होईल। काही आठवड्या अगोदर म्हणजे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात आमचं मंत्रालय नेदरलँड मध्ये गेलं होतं। आमचे MMB चे CEO पण आमच्या बरोबर होते, माझे काही अधिकारी होते। तिथे आम्ही काही आर्थिक संस्थांना भेटलो आणि प्रामुख्याने नेदरलँड मध्ये एम्स्टरडॅम असो किंवा रॉटरडॅम असो, हे जहाज बांधणीमध्ये म्हणजे शिप बिल्डिंग मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या क्षेत्रामध्ये त्यांचं काम चालू आहे। तिकडल्या काही कंपन्यांना आम्ही भेटलो आणि ECA नावाच्या फंडाच्या माध्यमातून अटल सोल्युशन नावाची ही जी संस्था आहे त्यांच्याकडून आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या राज्यामध्ये 2.5 ते 3 हजार कोटी ही शिप बिल्डिंग ही जहाज बांधणी याच्यामध्ये होण्याचे आम्ही निश्चित करून आलेलो आहे। आता हे धोरण लागू झाल्यानंतर एका बाजूने आपल्याला गुंतवणूक येणार, रोजगार येणार, पण त्याचबरोबर महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड जो बंदर खात्याच्या अंतर्गत येत आहे त्याच्यासाठी पण मोठ्या प्रमाणामध्ये महसूल उत्पन्न होण्याचे मोठ्या प्रमाणामध्ये दालन उघडे झालेले आहेत। जेव्हा जेव्हा आम्ही कुठल्याही गुंतवणूकदारांशी बोलू तेव्हा त्यांना MMB ला प्राधान्य कसं देता येईल, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डला कसं देता येईल, त्या दृष्टिकोनातून आमचे हे पॉलिसीमध्ये फ्रेमवर्क आम्ही तयार केलेला आहे। एक महत्त्वाची बाब ह्या धोरणामध्ये आम्ही टाकलेली आहे ती म्हणजे या जहाज दुरुस्ती, जहाज बांधणी या क्षेत्रामध्ये जो स्किल आम्हाला लागणार आहे, जो रोजगार आम्ही निर्माण करणार आहे, त्यासाठी आपल्या तरुणींना इंटर्नशिप साठी किंवा छोटे क्रॅश कोर्स करून देण्यासाठी त्या देशामध्ये आम्ही ऍडमिशन असो किंवा त्या स्कॉलरशिप मध्ये पण मदत करण्याची तरतूद या पॉलिसीमध्ये आम्ही त्याचा उल्लेख केलेला आहे। जेणेकरून उद्या जो आम्हाला स्किल या जहाज बांधणीसाठी लागत असेल तर ते बाहेरच्या देशातून अन्य राज्यातून न आणता आम्ही आमच्या तरुणींना याच्यासाठी तयार करण्यासाठी आम्ही काही उल्लेख आमच्या ह्या धोरणामध्ये केलेला आहे। आदरणीय देशाचे पंतप्रधान मोदीजींनी ज्या पद्धतीने 25,000 कोटी मेरीटाईम डेव्हलपमेंट फंड म्हणून या वेळीच्या ह्या वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये त्याची तरतूद केलेली आहे, म्हणजे शिप बांधणीला म्हणजे जहाज बांधणीला जो आज आपल्या देशामध्ये त्याला प्रोत्साहन दिलं जात आहे त्याच्यामध्ये आपला महाराष्ट्र आमच्या देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारच्या माध्यमातून अग्र क्रमांकावर राहावं या दृष्टिकोनातून हे धोरण आम्ही सुरू केलेलं आहे। यासाठी मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी, आमचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार आणि माझ्या सगळ्या पूर्ण मंत्रिमंडळाचं मी मनापासून त्यांचे आभार मानतो की त्यांनी आमच्या बंदरे खात्याच्या माध्यमातून अशा पद्धतीच्या धोरणाला आणण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन केलं, आज मंत्रिमंडळाची मान्यता दिली। एक छोटा उल्लेख जाता जाता एवढंच करेन की आज जगामध्ये वर्ल्ड मॅपवर फक्त चायनाच 50% या जहाज बांधणीला प्रोत्साहन म्हणजे किंवा त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन करत आहे। 50% चीन आहे, जपान 15% आहे आणि साऊथ कोरिया हे 88% आहे, म्हणजे 28% आहे। म्हणजे आपण विचार करा, 28% साऊथ कोरिया, 15% जपान, चीन 50% आणि भारत शिप
शिप बिल्डिंग मध्ये फक्त 1% आजच्या तारखेला आहे. हे जे जे काही प्रयत्न केंद्र सरकार करत आहे, जो काही $5 ट्रिलियन इकॉनॉमी बनवण्याचा टार्गेट जो आपला केंद्र सरकारचा आहे, त्यांच्यामध्ये सर्वात मोठा हातभार हा आमच्या महाराष्ट्राचा असेल. हा नजरेसमोर ठेवूनच आम्ही अशी पद्धतीची पॉलिसी आणि धोरण आणलेलं आहे. हिंदीमध्ये सांगू, अहो बाबा, आज धोरण आणलेलं आहे आपल्या. जसं अलगमध्ये शिप ब्रेकिंग तयार केलेलं आहे, देशभरातून काही शिप ब्रेकिंग असेल तर तिथे जातात. तशी आपण जागा एवढी मोठी आपल्याकडे कुठे लोकेट केली आहे का? बघा, असं जे त्यांचे रिक्वायरमेंट असतात, समुद्र किनारी असो, असे काय त्यांचे ते रिक्वायरमेंट असतात, त्या रिक्वायरमेंट प्रमाणे आम्ही काही भाग निश्चित केलेले आहेत. जसे जसे प्रस्ताव आमच्याकडे शिप बिल्डिंगचे येतील, जहाज बांधणीचे येतील, त्यांना महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डच्या माध्यमातून जे काही सहकार्य मार्गदर्शन असेल ते सगळं मार्गदर्शन आमच्या माध्यमातून आम्ही करू. कुठल्या बंदराची किंवा किनारपट्टीची तुम्ही निवड केली? आता कदाचित मी काय बोललो हे तुम्हाला ऐकलं नसेल किंवा समजलं नसेल, माफ करा. मी आताच्या पॉलिसी आणलेली आहे. मी आता पॉलिसी फ्रेम करत असताना त्यावेळेस विचार केला जातो की कुठल्या किनारपट्टी किंवा बंदराचा आपल्याकडे किती किनारपट्ट्या आहेत? खूप किनारपट्ट्या आहेत का? 720 किलोमीटरची किनारपट्टी जी आहे ना, कुठले पोर्ट असे परत तुम्हाला सांगतो, ह्यांच्या रिक्वायरमेंटच्या प्रमाणे जे जे गुंतवणूकदार आता आपल्या पुढे येतात, आता उदाहरण अटल सोल्युशनच्या माध्यमातून 2.5-3 हजार कोटीचं गुंतवणूक करण्याची त्यांनी तयारी केलेली आहे. तर ते त्यांचा सर्वे करतील, आमच्या महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डकडे येतील, त्याला सांगतील की बाबा 1, 2, 3 आमचे हे प्राधान्य आहे. उदाहरण रायगडचे काही स्पॉट शोधतील, विजयदुर्ग शोधतील, रत्नागिरी शोधतील, तर त्याच्यावर आम्ही अभ्यास करून त्यांना सांगू ह्या गोष्टी शक्य आहे. याच्यामध्ये पर्यावरणाचा पण एक अँगल येतोय, मग त्याच्या सगळ्या परवानग्यामध्ये पण आम्ही तुम्हाला मदत करू, मार्गदर्शन करू, असंही ह्या धोरणामध्ये. हे धोरण आहे महाराष्ट्राला आतापर्यंत. उदाहरण आता कुठलीही कोणालाही आपल्या राज्यामध्ये, जसा अलंगचा उल्लेख त्यांनी केला, आपल्याकडे कुठली शिप ब्रेकिंग किंवा शिप पुनर्बांधणीचा काही प्रस्ताव आणला, आपल्याकडे काही पर्याय धोरणच नाही. कुठल्या धोरणच्या अंतर्गत बांधणार आपण? आता आपण ते धोरण निश्चित केलेलं आहे. आता ह्या पुढे असे काही प्रस्ताव आले तर ह्या धोरणाच्या अंतर्गत जे जे त्याला मदत करायची आपण मदत करणार. याचा अभ्यास करण्यासाठी काही कालावधी निश्चित केलाय का? म्हणजे कोणती महाराष्ट्रामध्ये त्याचे पर्याय दिले जातील. काही जागा आमच्या नजरेसमोर आहेत, ते निश्चित केलेले आहेत. आता ॲज इन व्हेरी जे प्रपोजल आमच्याकडे येतील शिप रिपेअर, आम्हाला प्रोत्साहन द्यायचं आहे. आमची इच्छा आहे की महाराष्ट्र राज्य हे जहाज बांधणीसाठी एक अनुकूल राज्य असलं पाहिजे, प्राधान्य असलं पाहिजे. त्यासाठी आम्ही आता हे धोरण निश्चित केलं आहे. आता आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून जेव्हा गुंतवणूकदार बघतील, व्यावसायिक बघतील की चलो अभी तक हम लोग गुजरात जा रहे थे, अभी महाराष्ट्र भी जा सकते हैं. आतापर्यंत देशातल्या कुठल्याही राज्याकडे अशी पॉलिसी नाही जी आज महाराष्ट्रामध्ये आहे. म्हणजे उद्या गुजरातला पण आता आपल्याला जायचं असेल, त्या सरकारकडे अजूनपर्यंत पॉलिसी तयार झालेली नाही. आज महाराष्ट्र म्हणून आपण अभिमानाने सांगू शकतो आपल्याकडे धोरण निश्चित झालेलं आहे. आता आपण यावं, जहाज दुरुस्ती असो, जहाज बांधणीचे जे काही प्लांट असतील आमच्या महाराष्ट्रामध्ये यावं. आम्ही धोरणाच्या माध्यमातून पूर्ण पद्धतीने तुम्हाला सहकार्य करू. प्रश्न असा आहे की मांडवा रेवसच्या ठिकाणी मागच्या काळामध्ये जवळपास 1500 एकर जमीन ही याची आरक्षित करण्यात आली होती, एक जहाज बांधणी आणि जहाज तोडणी करता. तर त्याची काय आपल्याला कल्पना आहे? आता तोपर्यंत आपली पॉलिसी तयार नव्हती. अगर असा कुठला प्रकल्प सुरू करण्याची तयारी असेल, कुठे अडकलेला असेल, तर आता या धोरणाच्या अंतर्गत आम्ही त्याचा अभ्यास करून पाहिजे ती मदत करू. आमची इच्छा आहे की आता महाराष्ट्र, उदाहरण सीएम साहेबांची काय इच्छा आहे की आपला महाराष्ट्र शिप बनवण्यामध्ये, जहाज बनवण्यामध्ये 1 क्रमांकाचं राज्य असलं पाहिजे. तर त्या अंतर्गत लागणारी जी मदत आहे महाराष्ट्र सरकार म्हणून अशा प्रकल्प तुम्ही बोलताय किंवा अन्य जे नवीन प्रकल्पांना आम्ही करू. आता ते ह्या धोरणामध्ये आता याचा उल्लेख, हे धोरण फक्त जहाज बांधणी आणि जहाज पुनर्बांधणीचा विषय आहे आणि जहाज दुरुस्ती.
तुम्ही सांगितलं 2030 पर्यंत 6,600 कोटीचं म्हणजे तुमचं गुंतवणूक करण्याचं लक्ष आहे. गुंतवणूकचं लक्ष आहे. त्यासाठी काही जे स्रोत आहेत किंवा भागीदारी वगैरे पाडणं असे काही हे झाले आहेत का तुमच्याकडे approach आले? म्हणजे मी आता तुम्हाला बोलतो ना, काही लोक आता उदाहरण आम्ही जेव्हा नेदरलँडला गेलो तेव्हा त्यांचे काही ते लोकांनी तयारी दाखवली 2,500-3 हजार अटल सोल्युशन नावाच्या एका काही कंपनीनी. तसंच अन्य काही लोक आहेत जे आता अप्रोच व्हायला आम्हाला सुरू केलेलं आहे. कारण का गुंतवणुकीच्या बाबतीमध्ये आमचा महाराष्ट्र नेहमी क्रमांक 1 वरच राहिलेला आहे. आणि आता देवेंद्रजींचं सरकार आणि महायुतीचं आमचं सरकार आल्यानंतर आमचा आत्मविश्वास वाढलेला आहे, पोषक वातावरण तयार झालेलं आहे की नाही, राज्यामध्ये येऊन अशा पद्धतीचे पण क्षेत्रामध्ये आम्ही गुंतवणूक करू शकतो. अशा पद्धतीचा विश्वास आमच्या महाराष्ट्रावर वाढलेला असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक होईल. आपल्याकडे गुंतवणुकीसाठी वेगवेगळे समिट आयोजित केले जातात गुंतवणुकीसाठी. तसं आता हे नवीन आपण धोरण आणल्यानंतर शिप बिल्डिंग किंवा दुरुस्तीसाठी लोकांनी यावं, मोठमोठ्या जगातल्या ज्या मोठ्या कंपन्या आहेत त्यांनी यावं, महाराष्ट्रात गुंतवणूक करावी, यासाठी काही समिट वगैरे करण्यात आमची आली? चर्चा सुरू आहे. माझा असा अंदाज आहे की नोव्हेंबर-डिसेंबरला आम्ही पोर्ट्स कॉन्क्लेव्ह, बंदर कॉन्क्लेव्हच्या अंतर्गत हे विविध अशा काही गोष्टी जेणेकरून गुंतवणूकदार असतील त्यांना आम्ही इथे आमंत्रित करणार आहोत. आणि काय काय महाराष्ट्राच्या सरकारच्या माध्यमातून आम्ही उपलब्ध करतोय की त्यांना आम्ही ऑफर करतोय, जी सगळी माहिती तिथे दिली जाईल. तुझी महाराष्ट्र मॅरिटाईम बोर्ड सक्षम करण्यासाठी काही पावलं उचलली जाणार आहेत? सर्वात महत्वाचा विषय तेच तो तुम्हाला त्याच्यात बोलताना उल्लेख जो केला, ह्यांच्यामध्ये महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डसाठी मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न वाढवण्यासाठी चांगली तरतूद आम्ही केलेली आहे. म्हणजे ज्यांना अगर शिप बांधणी करायची असेल, जहाज बांधणी करायचं असेल तर आम्ही महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डच्या माध्यमातून तुम्ही ह्या 4 गोष्टी करू शकता, असेही आम्ही काही उल्लेख केला, ज्याच्यामुळे आमचे उत्पन्नाचे स्रोत वाढतील. या उद्योगामुळे एकच विषय, या उद्योगामुळे सागरी उद्योगास चालना मिळेल. मात्र स्थानिक मच्छीमार जे आहेत त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स असतात किनारपट्टी तर त्याचाही विचार केला जाईल. नक्की ना. आता उदाहरण वाढवण बांधत असताना आम्ही स्थानिक मच्छीमारांना सगळ्यांना विश्वासात घेऊनच तो प्रकल्प करतो. बघा, शेवटी आम्ही हे धोरण कोणासाठी आणले? महाराष्ट्राच्या जनतेसाठी आणलेलं आहे. त्या क्षेत्रातली जनतेला आर्थिक सक्षम करणं, राज्याचं दरडोई उत्पन्न वाढवणं, ह्यासाठी आम्ही अशा पद्धतीचे प्रयत्न करतोय. आज एका प्रकल्पातून म्हणजे एक जहाज बांधणीच्या प्रकल्पातून जवळपास मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक होणार आहे किंवा रोजगार निर्मिती होणार आहे. विचार करा, त्या एका याच्यातून अगर एवढा मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्माण होत असेल तर सामान्य जनतेचाच विश्वास आहे, म्हणजे फायदा आहे. म्हणून ज्यांना सगळ्यांना विश्वासात घेऊनच हे विषय पुढे जाणार आहे. आज शिप बिल्डिंग और ब्रोकिंग को लेकर के एक पॉलिसी आई है, उससे क्या सरकार एक्सपेक्टेशन कर रही है? कितना देखिए, हमारे महाराष्ट्र में आज महाराष्ट्र के कैबिनेट ने शिप बिल्डिंग, शिप रिपेयर एंड शिप ब्रेकिंग, इसकी एक पॉलिसी हम लोगों ने तैयार की है, जो महाराष्ट्र सागरी विकास धोरण पॉलिसी 2023 में इसमें हम लोगों ने बदल लाया है. और आज से महाराष्ट्र ये पहला राज्य होगा जिसकी खुद की एक शिप बिल्डिंग की, शिप रिपेयर की और शिप ब्रेकिंग की पॉलिसी होगी. ऐसा कोई भी राज्य दूसरा देश में नहीं है जिसकी खुद की पॉलिसी है. इस पॉलिसी के अंतर्गत हम लोग बहुत बड़े पैमाने में शिप बिल्डिंग को प्रोत्साहन देने वाले हैं. हमारे देश के पंतप्रधान मोदी जी के माध्यम से इस बार के बजट में 25,000 करोड़ ये शिप मैरीटाइम डेवलपमेंट फंड के नाम पे उसका उपलब्धता हुई है. उसी को आगे लेके जाने के लिए हमारे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस जी ने शिप बिल्डिंग के माध्यम से ये क्षेत्र को भी हमारे महाराष्ट्र में प्रोत्साहन करने के लिए, इसमें इन्वेस्टमेंट होने के लिए आज ये पॉलिसी हम लोग महाराष्ट्र के लिए लेके आए हैं. बड़े पैमाने पे इस पे रोजगार निर्मिती होगी, जॉब उपलब्ध लोगों के लिए होगा. क्योंकि एक अगर शिप बिल्डिंग करने के लिए बहुत म्हणजे करीब 50 से 60 हजार जॉब एक प्लांट के माध्यम से उपलब्ध हो सकता है. शिप ब्रेकिंग में करीब 10,000 से 15,000 लोगों को उधर नौकरी मिल सकती है. मतलब इस क्षेत्र को बड़े पैमाने में रोजगार निर्मिती, जॉब को अट्रैक्ट करने के लिए ये क्षेत्र बहुत सही क्षेत्र है, योग्य क्षेत्र है. आज से महाराष्ट्र ये शिप बिल्डिंग के लिए की पॉलिसी होने वाला खुद का राज्य होगा,
जो $5 ट्रिलियन की इकोनॉमी का जो लक्ष्य हमारे आदरणीय पंतप्रधान जी ने रखा है, उसमें सबसे बड़ा योगदान ये हमारे महाराष्ट्र का होगा, इसे हमारा ठाम विश्वास है। कितने का इन्वेस्टमेंट आप प्रपोज मतलब आपका एक्सपेक्टेशन है, और इसको ज्यादा से ज्यादा लोगों तक कांटेक्ट करने के लिए क्या कोई कॉन्क्लेव, कोई एक समिट बनाने की प्लानिंग है? देखिए, हमारा लक्ष्य ऐसा है कि 2030 तक 6,600 करोड़ का इन्वेस्टमेंट हम लोग लेके आने के लिए हम लोग की कोशिश है, हम लोग की बातचीत शुरू है। 6,600 करोड़ का जब भी इन्वेस्टमेंट होगा तो उसमें 40,000 नौकरियां ये 2030 तक ओवरऑल तैयार हो जाएंगी। 18,000 करोड़ का इन्वेस्टमेंट ये 2047 जो अमृत काल का जो प्रवास जो हमारे पंतप्रधान जी ने निश्चित किया है, 18,000 करोड़ का इन्वेस्टमेंट होगा तो उससे 3,30,000 नौकरियां ये 2047 तक तैयार होने की पूरी संभावना है। उसके हिसाब से हमारा ये क्षेत्र में उतनी कैपेसिटी है। आपका जो दूसरा प्रश्न था कि इसके बारे में मालूमात देने के लिए, देखिए ये ज्यादा से ज्यादा इन्वेस्टमेंट हमारे महाराष्ट्र में हो इस शिप बिल्डिंग के क्षेत्र में, इसके लिए ये पॉलिसी हम लोग लेके आए हैं। अभी किसी को भी अगर हमारे महाराष्ट्र में इन्वेस्टमेंट करना हो तो उसको क्या क्या मदद महाराष्ट्र सरकार करेगी, क्या क्या बेनिफिट महाराष्ट्र सरकार देगी, ऐसा कोई भी क्लियरिटी अभी तक नहीं थी। आज के बाद ये पॉलिसी तैयार होने के बाद किसी को भी अगर हमारे शिप बिल्डिंग की में अगर या हमारे महाराष्ट्र में इन्वेस्टमेंट करनी है तो उनको मालूम पड़ेगा कि ये माध्यम से हमारा विकास हो सकता है। और इसकी और मालूमात देने के लिए, इसको और प्रोत्साहन देने के लिए जल्द ही हमारा पोर्ट्स डिपार्टमेंट पोर्ट्स कॉन्क्लेव मुंबई में ही लेने वाला है। और उसके माध्यम से जो जो इसके अंदर जो प्लेयर्स है, जो जो इसके अंदर जो इन्वेस्टमेंट करते हैं, उनको सबको हम लोग आमंत्रित करेंगे और उनको प्रोत्साहन देने का काम इस माध्यम से करेंगे। धन्यवाद। नाही पण हा विषय संदर्भात काय आहे ते तो प्रश्न सांगा, त्यासाठी मी सातत्याने बोलतो, मी काय चुकवणार नाही। पण ह्याबद्दल काय, कारण का एक लक्षात घ्या, ही पॉलिसी जास्तीत जास्त लोकांपर्यंत गुंतवणूकदारांपर्यंत गेली पाहिजे, यासाठी आपण सगळे प्रयत्न काय उद्या ह्याच्यामध्ये आपलीही मुलं येतील, नोकऱ्या घेतील, त्यांनाही त्यांच्याही बायोडाटा आम्ही स्वीकारू, प्राधान्य पत्रकारांच्या घराच्या लोकांना देऊ पाहिजे तर म्हणून कृपया आता या धोरणावर लक्ष द्या। अन्य वेळी मी सगळेच प्रश्न घेतो, म्हणून जे जे प्रश्न विचारतील त्यांच्या मुलांना इथे नोकऱ्या फिक्स, आणि जे जे उद्या आम्हाला पहिल्या पानावर प्रसिद्धी देतील तर त्यांच्या कुटुंबातील किमान 5 लोकांना नोकऱ्या फिक्स करतो। एवढा इन्सेंटिव्ह बस आहे ना। मुंबईच्या किनाऱ्यावर नौकानयन महामंडळाच्या वतीने मुंबईमध्ये ऑलरेडी हे स्क्रॅपिंगचं काम चालतं। माझगाव डॉकमध्ये मोठ्या प्रमाणात चालतं। 30 युद्धनौका आपण मुंबईत बांधल्या, पण स्क्रॅपिंगचं जेव्हा काम तिथं निघतं तेव्हा तिथं माफियांची मोठी चंगळ असते। आजही माझगाव डॉकमध्ये स्क्रॅपिंगचं काम चालत असताना जे माफिया दिल चालते ती प्रचंड चालत असते। आपण याचा काय विचार केलाय का? हे स्क्रॅपिंग बघा काय होतं, ह्या सगळ्या हे जे माफिया म्हणा, करप्शन असा, हे सगळ्या गोष्टी का होतात, कारण आपल्याकडे धोरणच नाही कुठल्याही अधिकाऱ्याला। आता उदाहरण तुम्हाला सांगतो, थोडा राजकीय थोडा ऑफ ट्रॅक असेल पण समजवण्यासाठी, आम्ही लव जिहाद अंतर्गत अगर कुठल्या मुलीला पोलीस स्टेशनकडे घेऊन जातो आमच्या भगिनींना, तेव्हा पोलीस पहिला आम्हाला काय सांगतात की जब इसमें कुछ कायदा ही नहीं है, अभी तक कायदाच नाहीये, कुठल्या अंतर्गत आम्ही त्या मुलावर कारवाई करावी। तसंच उदाहरण असंच आहे की आपल्याकडे धोरणच नव्हतं, आपल्याकडे ह्या माफियांना थांबवायच्या आहे, आपल्याला करप्शन कमी करायचं आहे, तर कुठलं धोरण वापरायचं, आता हे धोरण आलेलं आहे। आता या धोरण अंतर्गत जो जो आपला शिप बिल्डिंग शिप रिपेअर जहाज बांधेल त्याला त्याच्यावर काय मदत पाहिजे का, त्याच्या अंतर्गत काय कारवाई करेल, सगळ्या गोष्टी मदत करू आपण। म्हणून जोपर्यंत धोरणच राज्याचे निश्चित झालं नव्हतं ना, तोपर्यंत कारवाई करण्याची काय तरतूदच नव्हती, मार्गदर्शन करण्याची काय तरतूद नव्हती। आता धोरण आलंय, आता या धोरणाअंतर्गत आपण ह्या सगळ्या गोष्टी कमी करू शकतो। हे जे धोरण आहे, धोरणामधले जे काही इन्सेंटिव्ह काय असतील तर त्याची थोडीशी माहिती म्हणजे सरकारतर्फे काय इन्सेंटिव्ह मिळणार किंवा काय त्याचं थोडं त्याची एक नोट तुम्हाला तयार करून देतो पूर्ण पद्धतीने। आम्ही एक 2 पानी नोट तयार केलेली आहे पूर्ण। आता उदाहरण याचे जेव्हा GR पण तयार होईल तेही तुम्हा लोकांबरोबर आम्ही शेअर करतो, नेमकं ह्याच्यात जे इन्सेंटिव्ह काय काय
कुठल्या कुठल्या गुंतवणूकदारांना काय काय इन्सेंटिव्ह भेटणार, ते सगळ्याची माहिती तुम्हाला देण्याची हे आहे. या धोरणामध्ये आता याच्यामध्ये लँड एक्विजिशन जेव्हा आपण shipbuilding करतो, लँड एक्विजिशन भाग येतो कोस्टल एरिया, हो, मग तो आपण कसा डील करणार ज्यावेळेला आपल्या इकडे प्रोटेस्ट होतात लँड घेताना, स्पेशली बघा काय लँड एक्विजिशनच्या साठी या पॉलिसीमध्ये काय त्याच्या बाबतीमध्ये उल्लेख आहे. शेवटी स्थानिकांना विश्वासात घेऊनच आम्ही ही शिप बिल्डिंग ही इंडस्ट्री का आणतोय, लोकांना रोजगार मिळावा म्हणून, आपल्या राज्यामध्ये गुंतवणूक आणावं म्हणून. यासाठी अगर कुठल्याही जमिनीबद्दल कुठलाही अनरेस्ट असेल त्यांना विश्वासात घेतलं जाईल ना. असं कुठलंही कधी अनरेस्ट झालं नाही, विरोध झाला नाही अशा देशामध्ये कुठला प्रकल्प आलाय का? ते आम्ही धरूनच चालतो. काहीतरी करताना कोणतरी कोणाला काही शंका असेल, काही प्रश्न असतील, सगळ्यांच्या शंकांचं निरसन करूनच आपण प्रकल्प उभा करणार आहे. शेवटी हे त्यांच्यासाठी चांगलं आहे, बरोबर आहे ना. म्हणून सगळ्यांना विश्वासात घेऊन हे सगळ्या इंडस्ट्रीला चालना देऊ आम्ही. ठीक आहे. या धोरणामध्ये भागीदारी तत्वावर मॉडेल आहे का? हो आहे ना. बीओटी बेसिस पण आहे, पण प्रामुख्याने मॅरिटाईम बोर्डला सेंटरमध्ये ठेवूनच तुम्ही प्रकल्प उभा करावा अशा दृष्टिकोनाने ही पॉलिसी तयार केलेली आहे.